ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन समाजाला तिकीट नाकारणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदे सेनेच्या निर्णयाविरोधात ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध आंदोलन केलं। या निर्णयामुळे रिपब्लिकन समाजातील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली होती। हे निषेध आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कोटनाका इथे सायंकाळी 7 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं होतं। आंदोलनादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला। तसंच रिपब्लिकन समाजाला न्याय, राजकीय प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली होती। यावेळेला आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली होती। पक्षानं रिपब्लिकन समाजाकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला। मोठ्या संख्येनं रिपब्लिकन कार्यकर्ते आणि नागरिक या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते। याविषयी अधिक माहिती या जाहीर निषेधामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं होतं आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय चर्चेचा ठरला होता। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। यावेळेला सदर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष भास्कर वाघमारे, निरीक्षक साहेबराव सुरवाडे, कार्याध्यक्ष प्रल्हाद मगरे, महासचिव प्रमोद इंगळे, प्रसिद्ध प्रमुख तात्याराव झेंडे, ठाणे युवक आघाडी अध्यक्ष विनोद भालेराव, महासचिव कविता भोसले, ठाणे आयटी सेलचे अध्यक्ष राजेश्री असगुरू इत्यादी उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकही जागा देण्यात आली नाहीये। काय कमिटमेंट करण्यात आली होती अगोदर? आम्ही तर त्यांचे मित्र पक्ष आहोत पहिल्यापासून। भाजप बरोबर आम्ही आहोत, शिवसेना शिंदे सेनेसोबत पण आहोत, पण टक्केवारी जर बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही भाजपच्या कोट्यातून, पण आम्ही मतं देताना शिवसेना शिंदेनाही देतो, भाजपला देतो। तिथं कुठं मतदानाचा आम्ही डावलाडावल करतो का? मग आम्हाला सत्तेपासून डावलताना क्रायटेरिया का चुकीचा लावला जातो? क्रायटेरिया चुकीचा लावणं म्हणजे आमच्यावरती अन्याय करणं। आणि अन्याय करतात कसे? RSS भाजप अन्याय करणारा पक्ष आहे, जातीवादी पक्ष म्हणतात, पण एकनाथ शिंदे त्यांच्या नादाला लागून आमच्यावरती अन्याय करतात। एकनाथ शिंदे तर आम्हाला ठाण्यात ओळखतात चांगलं, आणि ते जर बोलले तर पाहिजे ते होऊ शकतं। ते जर बोलले दगडाला शेंदूर फासला तर देव भरवतात। मग आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जो तळागाळातून चळवळीत, राजकारणात, समाजकारण, धर्मकारण इथं करत असताना आमच्या सारख्याला सत्तेमध्ये का वाटा दिला जात नाही? का महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये घेऊन जात नाही? महानगरपालिकेत आम्हाला नगरसेवक का करत नाहीत? जर का त्यांचा खासदार आपण निवडूनला सभागृहात एवढ्या दिवस महानगरपालिकेत नगरसेवक होते, सभागृह नेते होते, गट नेते होते, ते खासदार झाले, त्यांच्या मुलाला ते तिकीट मागतात। त्यांनी आमच्या सारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला तिकीट मागितलं पाहिजे।